नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं गृहिणी यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपल्या चॅनलवर डाळ सिरीज सुरू होते। डाळ सिरीजचा आज पहिलाच दिवस। पुढील काही दिवस आता डाळ सिरीज चालणार आहे, त्यामुळे रोजच व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। आजची डाळ आहे मसूरची डाळ। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, एक टोमॅटो बारीक चिरलाय, कढीपत्ता घेतलाय आणि लसूण बारीक करून घेतलाय। त्याचप्रमाणे अर्धी वाटी मसूरची डाळ घेतली आहे। 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि 1.5 ते 2 चमचे लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। इथे मी 1.5 चमचा एवढं तिखट घेतलंय। सर्वप्रथम इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्यात 3 चमचे तेल घालून घेतले। तेल गरम झालं की त्यात हिंगाची फोडणी द्यायची आहे। इथे मी चिमूटभर हिंग घालून घेतलाय। त्यानंतर त्यात जिरे टाकायचे। जिरे चांगले फुलले की त्यात लसूण, कांदा, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कांद्यात चवीनुसार मीठ टाका आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्या। इथे कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घेतलाय। त्यानंतर जे आपण मसाले घेतले होते ते सर्व मसाले त्यात ॲड केले। मसाले चांगले परतून घ्या। त्यानंतर त्यात टोमॅटो घाला। टोमॅटो हा नेहमी लास्टलाच घालायचा। पहिले मसाले चांगले तेलात परतून घ्यायचे, कारण टोमॅटोचं पाणी सुटतं आणि त्यामुळे मसाले चांगले तळले जात नाही। त्याच्यामुळे टोमॅटो हा नेहमी मसाले तळल्यानंतर टोमॅटो किंवा टोमॅटोची प्युरी ही नंतरच घालायची असते। आता हे सगळं परतून झालं की त्यात थोडं पाणी घालून ते उकळू द्या, म्हणजे त्याला तेल सुटेल। तोपर्यंत आपण जी मसूरची डाळ घेतली होती अर्धी वाटी, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 पाण्यांनी आणि आता ती त्यात ॲड करा। ते चांगलं परतून घ्या आणि तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार त्यात पाणी टाका। इथे मी 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता मी ते त्यात टाकणार आहे। शक्यतो भाजीत आपण नेहमी गरमच पाणी टाकायचं आहे, त्याने भाजीला उकळी लवकर येते आणि भाजी छान अशी शिजते। इथे मी पाणी टाकून घेतलं आहे। आता झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। मध्ये मी एकदा झाकण उघडून भाजी चेक केली होती, पण ती शिजली नव्हती। मी पुन्हा 5-1 मिनटं झाकण ठेवून तिला शिजवून घेतले। तुम्ही पाहू शकता डाळ चांगली शिजली आहे। ही डाळ शरीरासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे। पोटॅशियमचा उत्तम स्रोत ही डाळ मानली जाते। यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स तसेच फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही डाळ पचनासाठी हलकी असते। चला तर मग रेसिपी करून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।